सुरू करते. आमचा पाठ क्रमांक आहे 4. पाठाचं नाव आहे अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती आणि 21व्या शतकासाठीची कौशल्य. या पाठावर चर्चा करताना किंवा आपल्यासमोर सादरीकरण करताना आम्ही नियोजन केले. आम्ही 5 जणांमध्ये नियोजन केले की हा पाठ आपल्या समोर सर्वांगीणदृष्ट्या मांडण्याकरता आम्ही घटकाची निवड केली आणि त्याचं नियोजन केलं. प्रथमतः या पाठामध्ये असर पातळीवरील मुले, नास पातळीवरील मुले आणि पिसा पातळीवरील मुली या घटकाचं विवेचन करतील कळलन मॅडम. त्यानंतर या पातळीवरील भारताची सद्यस्थिती सांगतील आमचे खोरे सर. पुढचा मुद्दा की या पाठाचा उपयोग काय आपल्या शाळेसाठी वर्गासाठी याचं विवेचन करतील खोसे मॅडम. आणि या पाठावर टोटल अभिप्राय आमचे करपे सर व्यक्त करतील. आणि शेवटी स्वतः मी हा पाठ सन्माननीय माटे सरांनी आपल्यासमोर कसा सादर केला याच्यावर मी भाष्य करेन. अशा प्रकारे आमच्या सादरीकरण स्वरूप राहील. प्रथमतः कळलं मॅडम. ज्या वेळेला आपण वर्गात जातो त्यावेळेला आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीची चाचपणी करत असतो आणि ती चाचपणी करत असताना विद्यार्थ्यांच्या आपल्याला 3 प्रकारचे अध्ययन स्तर दिसून येतात. पहिला स्तर आहे तो अध्ययनात कमी असणारी मुले, दुसरा स्तर आहे अध्ययनात मध्यम असणारी मुले आणि तिसरा स्तर आहे अध्ययन जास्त असणारी मुले. तर याला 3 पातळ्यांमध्ये विभागलं गेलेलं आहे. त्यातली पहिली जी पातळी आहे ती आहे असर पातळीवरील मुले. त्यानंतरची दुसरी पातळी जी आहे ती नास पातळीवरची मुले आणि तिसरी पातळी जी आहे ती पिसा पातळीवरची मुले. आता ही असर पातळीवरची जी मुले आहेत तर प्रथम नावाची संस्था जी आहे ती संस्था या मुलांचं सर्वेक्षण करत असते आणि ही परीक्षा जी घेतली जाते ती परीक्षा मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे. त्यामध्ये वाचन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या गोष्टींवर ही परीक्षा घेतली जाते. 8वीच्या मुलाला दुसरीचा उतारा वाचता आला पाहिजे. तसेच प्रथमतः भागाकार आणि भागाकाराकडून संख्याज्ञानाकडे येऊन किती मुलांना यामध्ये ज्ञान प्राप्त आहे ती मुलांची आकडेवारी काढली जाते. जर माझ्या वर्गाचा विचार केला तर माझ्या वर्गामध्ये आसनमध्ये असणारी मुले फार कमी, अगदी 2 मुलं आहेत 27 पटामध्ये. पण ही जी प्रथम संस्था आहे ही संस्था जेव्हा आपल्या देशाचं सर्वेक्षण करते त्यामध्ये आसनमध्ये निघालेला आकडा खूप आहे. याला वेगवेगळी कारणं असू शकतील. शाळांचं म्हणजे जे भौगोलिक स्थिती वगैरे ती कारणं त्याला असू शकतील. त्यानंतर नास ही जी पातळी आहे या पातळीवरती वर्गनीय आहे आणि विषयनिहाय अध्यापन निष्पत्ती काढल्या जातात. आणि पिसा जी पातळी आहे ती जागतिक स्तरावरील मूल्यमापन प्रक्रिया आहे. जगातील जे श्रीमंत देश आहेत त्या श्रीमंत देशांनी एकत्र येऊन पिसा ही पातळी ठरवलेली आहे. यामध्ये परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 2000 सालापासून त्यांनी सुरू केलेली आहे आणि यामध्ये गणित, विज्ञान व वाचन याची कामगिरी पाहिली जाते. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा 2000 सालापासून त्यांनी सुरू केलेली आहे. 2009 पासून जर आपण पाहिलं तर भारताने यामध्ये सहभाग घेतलेला होता. परंतु अत्यंत नगण्य विद्यार्थी या पिसा या मूल्यांकनाच्या पद्धतीमध्ये परीक्षेमध्ये उतरलेले होते. ही अतिशय कठीण अशा प्रकारची परीक्षा असते. 2021 मध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक बँकेच्या सहकार्याने अनेक विद्यार्थी भारतातले आपले जाणार होते पिसा परीक्षेसाठी, परंतु काही कारणांमुळे ते जाऊ शकलेले नाहीत. परंतु जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थी वर्गातील हे 100% अध्ययन करू शकत नाहीत किंवा शिकू शकत नाहीत, परंतु काही वर्गातील विद्यार्थी हे 100% काय करतात तर अध्ययन करतात. म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं तर शिक्षक आपली ऊर्जा कोणत्या पातळीसाठी खर्च करतात आणि शिक्षकांनी आपली ऊर्जा कोणत्या पातळीसाठी खर्च केली पाहिजे हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण आपण जर वर्गातील 3ही स्तरांचा विचार केला तर असर पातळी, नास पातळी आणि पिसा पातळी यामध्ये जर आपण पाहिलं तर असर पातळीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत, नास पातळीमध्ये त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत आणि पिसा पातळीवर अगदीच कमी म्हणजे विद्यार्थीच नाही किंवा नगण्य प्रमाण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जर आपण 2 निष्कर्ष काढले तर पहिल्या निष्कर्षामध्ये आपल्याला असं दिसून येतं की वास्तव चित्रण आपल्याला पाहायला मिळतं की पिसा पातळीवर अत्यंत नगण्य विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या शिक्षकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला शिक्षकांना प्रेरित करावं लागेल. 100% त्यांना चांगल्या
प्रेरित अशा प्रकारचं मार्गदर्शन प्रशिक्षण द्यावं लागेल, तेव्हा ते 100% वर्गातील विद्यार्थ्यांना अध्ययन करू शकतात किंवा ते विद्यार्थी अध्ययन करण्यास प्रेरित होऊ शकतात. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे वरील तिन्ही पातळी म्हणजे असर, नास आणि पिसा. तर भारतामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे असर, नंतर नास आणि सर्वात कमी म्हणजे पिसा. आपल्या या प्रशिक्षणाचा उद्देशच आपण काय म्हणायचो की मी इतकं चांगलं शिकवलंय पण मुलांना म्हणजे मी का असं शिकवतो याला महत्त्व नाहीये, मुलांना त्याचं कितपत आकलन झालंय. आपण कितीही जीव तोडून शिकू द्या पण समोरच्याची जर पाठी कोरी असेल तर त्याचा उपयोग नाही. मग आपल्याला काय करायचं आहे तर मुलांना सांगायचं आहे की तुम्ही स्वयंप्रेरणेने हा घटक शिकायचा आहे आणि त्याला कितपत आकलन झाले त्याचं आपण फक्त मूल्यांकन करायचं आहे या ठिकाणी. कारण आपल्याला 21व्या शतकामधील जे विद्यार्थी किंवा भावी नागरिक घडवायचे आहे आणि त्यासाठी त्यांना जे आपण तर्कशुद्ध आकलन झालं तर त्या विद्यार्थ्याला पूर्वीची घोकंपट्टीवर आधारित किंवा उत्तरं पाठ करायचे 10-10, 15-15 ओळी उत्तरं पाठ करणे, आता तसा विषय नाही तर तर्कशुद्ध आकलन बुद्धीवरच आधारित हा अभ्यासक्रम आणि ही जी काही नवीन अभ्यासाची पद्धत आहे. आणि म्हणून 21व्या शतकातील आव्हानं पेलण्यासाठी तो विद्यार्थी कसा सक्षम बनेल यासाठी आपण प्रयत्न. या ठिकाणी सारांश रूपाने या ठिकाणी लोखंडे सर, कटक मॅडम आणि सरांनी मॅडमनी सांगितलेलंच आहे की खऱ्या अर्थाने अध्ययन स्तर निश्चिती आणि अध्ययन निष्पत्ती आणि 21व्या शतकातील कौशल्य या घटकावर आमच्या घटकाने सादरीकरण केलं. त्याचा सारांश या ठिकाणी 1 मिनिटामध्ये सांगतोय की खऱ्या अर्थाने 21व्या शतकात विद्यार्थ्याला, शिक्षकाला आणि समाजाला काय आव्हानं आहेत त्यानुसार हा अभ्यासक्रम तयार होतोय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यानुसार विद्यार्थ्याचे 3 स्तर आहेत, कमी, मध्यम आणि जास्त गती असणारे विद्यार्थी. आणि त्यानुसार आव्हाने, कौशल्य कशी आहेत या गटाने या ठिकाणी सादर केलेले आहेत. तर थोडक्यात मी संपवतो. तर शेवटचा भाग असा की हा पाठ काल सादर झाला आपल्यासमोर सन्माननीय माटे सरांनी. माटे सरांचं कौशल्य खूप छान आहे. ते स्वतः कीर्तनकार असल्यामुळे आणि अभ्यासवृत्ती असल्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या वर्गावर ते पकड घेतात, आपल्याशी संवाद साधून बोलून प्रत्येकाला सहभागी करून घेतात, प्रश्न काढून घेतात, वर्गाचं निरीक्षण ते करतात आणि प्रत्येकाचा सहभाग त्यांनी या पाठामध्ये घेतलेला आहे. त्यांनी ज्या वेळेला हा पाठ हातात घेतला सादरीकरण करतात त्यावेळेला सगळ्यांनी आपण त्या पाठाची प्रश्नोत्तर दिली, परंतु आपण बोलण्यामध्ये सुद्धा सहभागी झालो. आता त्या पाठाचं सर्वात मोठा बिंदू कोणता, त्यांनी एक उदाहरण पिसामध्ये घेतलं होतं, गाईचं विक्रीचं उदाहरण. तर ते उदाहरण ज्या वेळेला आपल्याला सांगितलं सगळ्यांना विचार करून त्यांनी केलं आणि ज्या वेळेला त्या प्रश्नाचं उत्तर पटत नाही अशा वेळेला आपल्याच गटातील समजा करते सर असते, आढावे सर असते आणि आमचे लाडके सर असते, त्याचबरोबर सुद्धा सर असते, त्या चौघांनी पुढाकार घेऊन या उदाहरणाचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवलेलं. म्हणजे मला वाटतं की ह्या सादरीकरणामध्ये हा सर्वोच्च बिंदू होता आणि खरोखरच या पाठाच्या सादरीकरणाकरता मुद्दाम नेहमी घेतलं की हा पाठ आपल्यासमोर या मुलांनी कसा सादर केला म्हणून खूप छान पद्धतीने हा पाठ सादर केला. धन्यवाद.